आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. धर्मवीर संभाजी महाराज जयंती थाटात साजरी. ब्राह्मणवाडा थडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याकरिता आयोजक कमांडर धीरज राजे सातपुते यांनी अथक प्रयत्नातून कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रमुख वक्ता म्हणून साक्षी भेले, कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर भीमरावजी वासणकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उठावाचे जिल्हाध्यक्ष पराग गुळदे, नरेंद्र पडोळे, अविनाश गायकवाड, जिल्हा प्रमुख सैनिक फेडरेशन हरिहर भातकुले, सैनिक फेडरेशन शाखा प्रमुख पर्वतवाडा हे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये 10वी व 12वी मधील गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांचा सत्कार व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार व विविध क्षेत्रात प्रांगत असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्त्या साक्षी भेले यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्य या विषयावर सविस्तर व्याख्यान केले. त्यांनी सांगितले की संभाजी महाराज हे अतिशय धडाडीचे नेतृत्व करणारे आणि खंबीरपणे रयतेच्या पाठीशी राहणारे राजे होते. त्यांनी 140 लढाया जिंकल्या आणि शेवटपर्यंत लढा देत राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत असहाय्य वेदना झाल्यावरही ते झुकले नाहीत. ते धर्मासाठी शेवटपर्यंत लढले. त्यांचे व्याख्यान गावातील नागरिकांनी शांतपणे ऐकले. अंगावर शहारे येईल अशा प्रकारे त्यांचं व्याख्यान होतं. कार्यक्रमामध्ये सत्कारमूर्ती चंद्रशेखरजी भेले, ज्येष्ठ समाजसेवक जयदीप देशमुख, मुख्याध्यापक नागनाथ विद्यालय, सावंत राठोड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी, राजीव दाभाडे सेवानिवृत्त ग्रामसेवक, राजेश खळसे वाचनालय संचालक, आकाश दाभाडे, पुष्पक खापरे जिल्हा कृषी विमा शेतकरी प्रतिनिधी, भूषण डायलकर संपादक महाराष्ट्र दस्तक, सुमित वेलकर शिक्षक, साधना काळे अंगणवाडी सेविका, मनीषा खवले आशा सर्कल प्रमुख, सागर सावळे पत्रकार, सुयोग गोरले पत्रकार, संदीप वानखळे पत्रकार, विशाल सावरकर इत्यादी लोकांचा शिल्ड व सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, गावातील नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने होते. चांदूर बाजार तालुक्यातून प्रतिनिधी संदीप वानखळेची रिपोर्ट. पाहत रहा भंडारा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवट एवढंच की माझं कायम मत आहे की आयुष्यात कधी मरण आलं तर ते असं यावं की मी बोलत असावं आणि माझ्या तोंडात छत्रपती. आजच्या या धकाधकीच्या काळात आम्ही आमच्या मुलांना संस्कार काय द्यायचे कसे द्यायचे आहे हा प्रत्येक आईचा मोठा विचार आहे. कारण आमच्या मुलांना जे काही मिळतं ते फुकट असल्यासारखं आहे. अरे संस्कार सोडा, पण आम्ही आमच्या मुलांना जेवू कसं घालायचं याचा सुद्धा विचार त्यांच्या समोर आहे. कारण आजची मुलं अगला माती म्हणून फेकून देतात. अरे न्या करा, त्यांना जरासं शेतात न्या आणि दाखवा की जेव्हा त्यांच्या घरापर्यंत येत आहे त्यासाठी शेतकरी काय कष्ट घेतो ते दाखवा त्यांना. कारण आज या पिढीला दाखवण्याशिवाय समजणार नाही. दाखवा त्यांना की त्यांचा बाप हा काय कष्ट करतोय आणि घरात हे अन्न येत आहे हे त्यांना एकदा नक्की दाखवा.